हॅलो फ्रेंड, नमस्कार. मी शोभा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजकर शोभा आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आम्ही चाललो आहे सेंटोसा रिसॉर्टमध्ये वॉटर पार्कला. यांना सुट्टी लागली त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे वॉटर पार्कला. ही बघा, ही समूह, गार्गी, ताई आणि दादू. चला आपण भेटू वॉटर पार्कला. हे बघा, हा आला आहे सेंटोसा रिसॉर्ट वॉटर पार्क, जो आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या शेजारीच, म्हणजे मुंबईला जाताना शेजारीच आहे. आम्ही आलो आहे. ऊन तर खूप होतं आणि हे दोघं जण बघा, त्यांना जायची एवढी घाई झाली होती आणि घरी त्यांना काही म्हटलं ना की लगेच हे लागतं. आणि इथे आम्ही 12 वाजता उन्हामध्ये आलो आहे तरी त्यांना काही होत नाही, एवढं पटपट ते चाललं आहे. आम्ही आता आलो आहे सेंटोसा रिसॉर्टला. गरमी खूप आहे तरी पण आम्हाला जायचं आहे वॉटर पार्कला. हे बघा, ताईने तर रुमाल बांधला आहे, मी तशीच आहे. इकडनं जायचं, इकडनं एंट्री. किती मस्त वास येतोय. एंट्री इकडे. चला. आणि सारखं विचारत होते कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे. मी म्हटलं आलोय आपण 1 मिनिटाच्या अंतरावरती. तर लगेच त्यांना दिसलं होतं सेंटोसा वॉटर पार्क, तेव्हा ते खुश झाले. मग म्हटलं अगोदर आपण तिकीट काढून घेऊ आणि मग मध्ये जायचं आहे. तर ते त्यांचंच पुढे जात होते, काहीच ऐकत नव्हते. मग मी लगेच गेली तिकीट काउंटरला. आमच्या 5 जणांचे तिकीट घेतले. आणि हो, 3 फुटाच्या वरती फुल तिकीट लागतं असं काहीच नाही आहे. मग आम्ही सगळ्यांना तिकीटला हाताला स्टिकर लावून घेतले, कारण की ह्या बँडशिवाय मध्ये एंट्रीच नाही आहे. जोपर्यंत हा बँड हातावरती तोपर्यंत म्हणजे तुम्ही बाहेर येऊ शकता, पण बँड बांधूनच तुम्हाला आत जावं लागेल. बँड नसेल तर तुम्हाला एंट्री नाही आहे मध्ये. मग नंतर आम्ही सगळ्यांच्या हातावरती हा बँड बांधून घेतला आणि नंतर मग त्यांनी माझ्या हातावरती बँड बांधला आणि माझ्याकडे जी बॅग होती ती चेक केली. हे 3 जण पुढं गेले, ताई थांबल्या होत्या आणि हे चेक करत होते लगेच की काय काय ॲक्टिव्हिटी, काय काय नाही. लगेच झालं होते सुरू. ह्या इथं ह्याच्या दिसतंय तुम्हाला रेड आणि ब्लू येल्लो, ही मोठ्या स्लाईड आहेत. ह्या तर हे खेळतील की नाही याची काही मला गॅरंटी नाही. ह्या 3 मोठ्या स्लाईड आहेत तिथं, म्हणजे तुम्हाला वरती चढून जायला लागतं आणि मग तुम्हाला खाली यावं लागतं. मी म्हटलं की माझ्याजवळची बॅग होती ती मी साईडला ठेवली आणि या 3घांना म्हटलं चला आता तुम्ही एन्जॉय करा. आणि कपडे तर आम्ही घरूनच कॅरी करून आलो होतो. घरूनच म्हणजे त्यांना फोन केला होता की कुठले कपडे तिथं अलाउड आहे आणि कुठले नाही आहे, कारण आम्ही लास्ट टाईम आलो होतो तेव्हा आम्हाला इथून कपडे घ्यावे लागले होते. त्याच्यासाठीच आम्ही कॉल करून घेतलं होतं. तर त्यांनी सांगितलं होतं स्पोर्ट्स वेअर तुम्ही कुठले पण घालू शकता, फक्त कलर नको सुटायला, म्हणून त्या हिशोबाने तुम्ही कपडे घेऊन यायचे, कारण आपल्या कलरमुळे ते पाणी खराब होईल. मग आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित कपडे घातले होते की जेणेकरून कुठल्याच कपड्याचा कलर जाणार नाही. गार्गी लगेच फुल एन्जॉय करायला सुरू झाली होती. तिला फक्त पाहिजे होता हा ब्लूवाला जो आहे ना बलून, तो स्विमिंगचा तो तिला लवकर भेटतच नव्हता. कसा तरी एका मुलाने तिला दिला आणि ह्या दोघांची एवढी फजिता, आणि दादूची इकडे बसण्याची बघा किती फजिता चालू आहे. या दोघीजणी इझिली बसून गेल्या होत्या, पण त्याच्यामध्ये पण त्यांना काही म्हणजे सॅटिस्फॅक्शन भेटतच नव्हतं. मग त्याच्यातनं उतरून गेल्या आणि माझ्याशी खूप म्हणजे हे चालू होतं त्यांचं की नाही मला इथं नाही खेळायचं आहे, हे गार पाणी आहे. मी म्हटलं की तुम्हाला जे खेळायचं आहे ते खेळा, आजचा दिवस तुमचा. मग मी तोपर्यंत दुसरं म्हणजे पूर्ण हे करते, सेंटोसा रिसॉर्ट कसं आहे ते मी व्हिडिओ काढते असं मी त्यांना सांगून पुढे निघाले. ते लगेच पाठीमागे माझ्या आले की अरे आंटी कुठं गेली, मम्मी कुठे गेली, म्हणून ते पाठीमागे आले. हे बघा, ह्या इथं 3 राईड आहे आणि सगळ्यात मोठी म्हणजे तिकडच्याच राईड आहे रेड, आणि ही त्यांनी नवीन बसवली. मी जेव्हा आली होती पाठीमागे तेव्हा मला काही म्हणजे माझ्या एवढं काही लक्षात नाही आहे, पण ही राईड नव्हती मला तरी एवढी गॅरंटी आहे. पण खूप सुंदर राईड आहे. मी आणि गार्गी दोघांनी मिळून ही राईड केली होती. 1 नंबर जी स्टार्टिंगची राईड झाली होती ती ही झाली होती. ही जी ब्लूवाली दिसते ना तुम्हाला ती. गार्गीच्या तर खूप नाकात पाणी गेलं होतं, कारण की माझ्या वेटमुळे फटकन आम्ही पाठीमागनं येऊन गेलो, कारण आणि ती माझ्या पुढं होती, ती डायरेक्ट खालीच गेली. आणि म्हणजे त्या स्लाईडमध्ये आतमध्ये पाणी गेलं आहे थोडं, म्हणजे एक चांगलं 5-1 फुटापर्यंत आतमध्ये पाणी गेलं आहे. हे बघा तुम्हाला दिसतच असेल. एवढा सुंदर वॉटर पार्क आहे ना. 1 दिवसाची पिकनिक तुमची आरामशीर होऊ शकते. एन्जॉयमेंट खूप सारं आहे. 600 रुपयामध्ये काय भेटतं, एवढं एन्जॉयमेंट आहे ना खूप. म्हणजे प्रत्येकाला 600 रुपये देऊन आम्ही तिकीट काढलं. आणि इकडं वेव पूल आहे.
त्याच्यामध्ये फक्त लाटा आणि लाटा येत राहतात. त्याचं थोडं थोडं लेवल वाढत जाते. तिकडं जास्त खोल पाणी आहे, इकडं कमी आहे. तर तुमच्या हाईटच्या अकॉर्डिंग तुम्ही जाऊ शकता. आम्ही अर्ध्यापर्यंतच गेलो होतो, कारण एक जण व्हिडिओ काढण्यासाठी बाहेर होता आणि 3 मुलं आणि 1 लेडीज अशी मिळून आम्ही तिकडे गेलो होतो. हे बघा हा वेव पूल. लगेच माझ्या पाठीमागे आले हे स्लाईड करायला. म्हटलं ठीक आहे जात आहे. ताई पाठीमागे राहिलं होतं, मग त्याच्यासाठी मी यांच्याजवळच इथं थांबले आणि हे मम्मी त्यांना सांगत होते हळूहळू जा हळूहळू जा. मग ते ऐकून आणि वरती त्यांना म्हणजे तिघांना पण माहिती नव्हतं की वरती जी फिश आहे ना ती भरल्यानंतर खाली येते. गार्गी तर पटपट म्हणजे फ्लोमध्ये ती चालल्या गेली. अडकले होते फक्त समू आणि दादू, हे दोघंच जण अडकले होते. आणि हे जे मुलं होते ते त्यांना सांगत होते की नको जाऊ. हे बघा हे जेव्हा पाणी पडलं ना तेव्हा दादू आणि समू दोघं जण घाबरून गेले होते. मग त्याच्यानंतर त्यांना कळालं की नाही हे फिश भरल्यानंतर पाणी येतं. मग ते हे स्लाईड वगैरे करायला लागले. मी तिथं थांबलेली होती. हे बघा सगळेजण एकदम मस्त एन्जॉय करताय. तुम्ही पण एक दिवस नक्की इथं घालून बघा. मग तेवढ्यामध्ये ताई आल्या. ताई त्यांना सांभाळायला लागल्या. म्हटलं ठीक आहे आपण तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करू, म्हणून मी दुसरीकडे गेले. पण ते लगेच माझ्याच पाठीमागे आले की नाही, त्यांनी ते सोडून दिलं आणि इकडं आले ते खेळायला. फिश की मगर आहे त्याच्यामध्ये त्यांना फोटो काढायचे होते. मग आम्ही त्यांना म्हणजे मी त्यांना सांगत होते की असं बसा. मग त्यांनी फोटो काढले मी. आणि समूचं वेगळं चालू होतं, तिचा डान्स बिचारीचा. ती हे दोघं जणांची मस्ती आणि तिचं शांततेत चालू होतं. हे बघा अशा प्रकारे आमच्या घरचे पोरं एन्जॉय करतात. खूप दिवस म्हणजे अक्षरशः वरतून ऊन होतं एवढं 2 वाजेचं, तरी त्यांना ऊन लागत नव्हतं. आम्ही 12 वाजेपासून 5:30 वाजेपर्यंत वॉटर पार्कमध्ये होतो. किती म्हणजे हे बघा परत स्लाईड चढायला तेच केलं त्यांनी. किती वेळ तर ते फिश भरण्याचीच वाट बघत होते. किती फिश भरेल, आमच्या अंगावरती पडेल आणि मग आम्ही तेव्हा ते स्लाईड करू. पण ते काही ऐकत नव्हते की नको हे स्लाईड करू नको, हे स्लाईड करू नको. पण हे बघा इथनं हे जे आहे ना एकदम नाकातोंडामध्ये पाणी जातं आणि म्हणजे डोक्यामध्ये एकदम झनझन झाल्यासारखं होतं हे स्लाईड जेव्हा करतो तेव्हा. आता हे त्या फिशची वाट बघताय, पण ते चुकीच्या इथं गेले. फिश तिकडं आहे आणि हे इकडं उभे आहे. मी त्यांना सांगते की फिश तिकडं येणार आहे पाणी, पण ते काही ऐकत नव्हते. म्हटलं चला सोडून दे, जसे खेळतील तसे खेळू द्या, म्हणून आम्ही पुढं गेलो. हे बघा लगेच आले ते दुसऱ्या वॉटर पार्कमध्ये. ह्या वॉटरवाला पॉइंट होता त्याच्यामध्ये पाणी म्हणजे अदरच्या पेक्षा इकडं थोडं कोमट पाणी म्हटल्यासारखं आहे, कारण की तिकडं खूप गार पाणी होतं. आणि हे बघा इकडं स्टोनवरती त्यांनी एवढं सुंदर आहे ना इथं फोटो काढण्यासारखं, खूप भारी इथं. आणि इथं काही लग्नाचा प्रोग्राम पण होता, तर त्यांचं ते लावत होते. मग आम्ही काही तिकडे गेलो नाही. बघा मी ओली झाली आणि ते पण सुरू झालं होतं. ताई भिजून म्हणजे ताईला थंडी वाजून आली होती, तर ताई निघून आल्या होत्या. मग ताई त्यांना शिकवत होत्या की स्विमिंग असं करायचं. मला तर अजिबात स्विमिंग येत नाही. मी माझ्या हाईटच्या हिशोबाने करत होते, कारण माझाच ऑलरेडी पाण्याला खूप जीव घाबरतो, म्हणून मी खूप लांबूनच म्हणजे जास्त पाण्यात तर अजिबात जात नव्हते. मी थोडंच गुडघ्यापर्यंत पाणी, त्याच्यानंतर मग कसं तरी हिम्मत करून थोडं केसांपर्यंत पाणी, कानापर्यंत पाण्यामध्ये गेली. मग नंतर आम्हाला एक व्हिडिओ शूट करायचा होता, आम्ही त्याच्यामध्येच टाईमपास केला. कितीतरी वेळ आमचा ह्या एकाच व्हिडिओसाठी गेला होता. आणि मी बघा एवढी म्हणजे कितीतरी याने पडली, तरी पण माझ्या नाकात पाणी गेलं होतं. आणि हे इकडं मला छोटे मुलं बघून खूप हे होत होतं की अरे एवढं मुलं आहे ते स्विमिंग करतात, आणि मी बघा किती छोट्या मुलासारखे पकडून तरी पण माझ्या तोंडात आणि नाकात पाणी जात होतं. जेव्हा ह्या राईड सुरू झाल्या ना इकडच्या, तेव्हा मला खूप हे वाटलं होतं. परत हे फिशकडे गेले होते. मी त्यांना सांगत होती चला आपण मोठ्या राईडकडे जाऊ, ते माझं काही ऐकतच नव्हते. त्यांना हे फिशचंच पाण्यासोबत खेळायचं होतं. गेले तिकडं. हे पाणी जेव्हा पडतं त्या फ्लोने खूप मोठ्या येणे माणूस येऊन जाते इकडं. हे बघा त्याच्यानंतर मग आम्ही गेलो होतो वेव पूलमध्ये.
कारण असे 5-10 मिनटं तरी आम्ही कंटिन्युअस एका याच्यात नव्हतो बसलो. आणि इकडंच बाजूला फूड कोर्ट पण आहे. तुम्हाला जर भूक वगैरे लागली तर इथं पावभाजी वगैरे खाऊ शकता, असं काही नाही. आणि म्हणजे वेगवेगळं असं भेटतं आणि काही जास्त महाग पण नव्हतं. ताईने पण मला शिकवण्याचा प्रयत्न केला होता की चल मी तुला स्विमिंग शिकवते. मी कशी तरी तयार झाली, कारण मला माहिती आहे की माझ्या नाकातोंडात खूप पाणी जातं आहे. मी खूप थकून गेले होते स्विमिंग करून करून. चला बाय, आता आम्ही जातो आहे घरी. अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब चला करा. बाय, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.